खोट्या मतदारांची चर्चा सध्या सगळीकडेच होते। महाविकास आघाडीसोबत मनसे देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। उद्याचा हा मोर्चा सत्याचा मोर्चा असणार आहे। मोठ्या प्रमाणात हा मोर्चा निघणार असल्याचं दिसून येत आहे। खोट्या मतदारांचे पुरावे सादर करूनही यावर काहीही प्रतिक्रिया निवडणूक आयोग देत नाहीये। त्यामुळे 1 नोव्हेंबरला हा मोर्चा मोठ्या संख्येमध्ये निघणार असल्याचं दिसून येत आहे। आमचे प्रतिनिधी सुरेंद्र झोटिंगे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दक्षिण मुंबईतील खासदार अरविंद सावंत यांच्याशी संवाद साधलाय। त्यावेळी खासदार अरविंद सावंत यांनी उद्याच्या या महामोर्चाबाबत काही खुलासे केलेत। बघूयात त्यांनी काय म्हटलंय। पण जाणतात की अलीकडेच म्हणजे राहुल गांधींनी दिल्लीमध्ये त्याला ही आठवत असते की विधानसभेच्या निवडणुकीला निकाल लागल्यानंतर आदरणीय शिवसेनेचे उद्धवजी ठाकरे साहेबांना ते अनाकारला नाही आहे आणि तेव्हा काय लबाडी केली लक्षात आलं आणि आता प्रत्येक जण पाहतोय प्रत्येक मतदारसंघामध्ये त्यांनी बोगस मतदार केली। त्या बोगस मतदारांकरवी मतदान करून जिंकून तुम्हाला आठवत असेल माननीय पंकजाताई मुंडे म्हणतात 30,000 कार्यकर्ते गुजरात होतात कुठे गेले होते आलं का लक्षात? त्यात धंदेकराला घेऊन आले आणि मग लक्षात येतं आता काल तर परळीच्या डोम मध्ये जेव्हा म्हणजे आदित्यजी ठाकरे यांनी टाकलं तेव्हा इतकं भयानक आहे एक ग्रस्त त्यांचा मृत्यू झाला। मृत्यू झालेल्या ग्रस्ताचं नाव पुन्हा आलं तिकडे त्या बूथमध्ये आणि एवढंच नव्हे निवळ नाव आलं नाही त्या नावावर मतदान करून गेला। कोणीतरी बरोबर स्ट्रॅटेजिकली केलं की नाही मृत्यू झालेल्या माणसाच्या नावावर मतदान करायचं आपल्याला बरोबर तिथे केलं तिथे जाऊन कोणीतरी मतदान केलं त्यांनी मतदान केलं की आतमध्ये असलेल्या अधिकारी वर्गानेच किंवा मतदान बरोबर थांबलं दोन्ही बाजू आहेत बरं का। हे निवडणूक आयोगाचे कर्मचारी हे काय फिर्याद तांदळासारखे नाहीये। जेव्हा पोलिंग एजंट ऑब्जेक्शन घेतो तेव्हा त्यांचं वागणं जे आहे ना त्याच्यातनं लक्षात येतं की हा विकला गेलेला आहे की नाही हा प्रामाणिक आहे की नाही असे भरपूर लोक सांगतात तसे जाणीवपूर्वक करत असतात। उशीर करणं त्यांच्या मतदारसंघात जाणीवपूर्वक उशीर करायचा वेळ काढायचा म्हणजे मतदान होऊ नये असं बघायचं। इकडे असं बघायचं की मतदान अधिक कसं होईल हे बघायचं नाही झालं तर गप्प राहायचं त्यानंतर झाली आली करून सगळ्या पोलिंग एजंटला पळवायचं मग ते 47 लाख कॉन्ट्रिब्युशन करायचं। आज तर सगळ्यांचा प्रश्न आहे ना म्हणून उद्धवजींपासून राजसाहेबांपासून सगळेजण हेच पटायचा प्रश्न आम्ही कोणाला विचारतो तर कोण देतो तुमचा काय संबंध ऑटोनॉमस बॉडी आहे ना स्वायत्त संस्था आहे ना तुम्ही काय उत्तर देता तुम्हाला काय मिरची झोपते पण या कारस्थानात तुम्ही सामील आहात म्हणून तुम्हाला सहज लागेल म्हणून तर ते सगळं उलट सुलट खोटं एक तर खोटं बोलण्यात त्यांच्या इतक्या जगातला बाहेर कुठला पक्ष नाही वरती टॉप टू बॉटम अगदी देशाचे धुरून सुद्धा तसलंच बोलतात आणि खालचे लोक आणि बरं लाज नाही आपण काल काय बोलू याची आज काय बोलतो लाजही नव्हती त्यामुळे ते सगळे कोणी अगदी हिंदुत्वाचा पगडा घेऊन जसं काय काल जन्माला आला 50 तरडेनी हिंदू बोलावं का त्याच्यामुळे अशी माणसं पोचली जातात अंगावर सोडली जातात आणि त्यांना समर्थन केलं जातं म्हणून उद्याच एक लोकशाहीचं रौद्र रूप आपल्याला पाहायचं